नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? खूप दिवसानंतर मी आज व्लॉग बनवते आहे. तर काही प्रॉब्लेममुळे मी व्लॉग अपलोडही नाही केला आणि बनवलाही नव्हता. तर आज मी बनवते आहे आणि आज आम्ही निघालो आहे स्वामीनारायण टेम्पलला. तर चला मग स्वामीनारायणच्या दर्शनासाठी. तर आमची तयारी चालू आहे. आज माझं पूर्ण ट्रेडिशनल लुक आहे, मग थोडीशी स्ट्रेटनिंग करावं म्हणलं. तर स्ट्रेटनिंग चालू आहे. तर मॅडमने पण स्ट्रेट केले त्यांचे केस. तर मी पूर्ण स्ट्रेट केल्यानंतर माझा पूर्ण लुक दाखवते. फ्रेंड्स विथ बेनिफिट्स. तिने माझी केस स्ट्रेट करून दिली, मी लावायला नाही लावते. मी तुला ते फील लावताना कर व्हिडिओ. हा फील लावताना व्हिडिओ करून होता आई. फायनली आम्ही रेडी झालो आहे. तर आता तुम्ही बघू शकता फायनल लुक. एक मिनिट, मला पूर्ण दाखवते. तर हा माझा फायनल लुक आहे. तर तुम्ही बघू शकता. कसा वाटतोय नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला मग आता सगळे रेडी झालेत आता. तर आता निघूयात मग, चला. सुरेखा बोलत हा सुरेखा फायनली आम्हाला बस मिळाली आहे. तर आता आम्ही निघालो. एक अर्ध्या तासामध्ये आम्ही पोहोचून जाईल. चैताली मॅडमने प्रवासासाठी लेमन गोळ्या पण घेऊन आल्या. गुलाबजाम फायनली आता आम्ही तर पोचलोय. आता इथून चालत वरती जायचंय, तेव्हा आम्ही पोचू. चला. बापरे. स्वामीनारायणच्या दर्शनाला आलो, पण गेटच बंद आहे. आता इथे थांबा होणार. 4 वाजल्याशिवाय पण ओपन नाही होणार आहे. 12 ते 4 12 ते 4 वाजेपर्यंत चालू राहतं ना.
सकाळी 7:30 ते 12, संध्याकाळी 4 ते 8:30. दुपारी पाहिजे ना 12 ते 4 बंद, दर्शन बंद. बंद येते. चालून चालून दबलं, आता कुल्फी खायचे. मंदिराच्या वातावरणामध्ये आलं ना, म्हणजे परिसरामध्ये आलं ना, की मन किती शांत, एकाग्रित असं वाटतं ना. कितीही आपल्या आयुष्यात परेशानी असते तरी इथं आल्यानंतर कुठेतरी लांब निघून आल्यासारखं वाटतं आपल्या परेशान्यांपासून. बरोबर ना? तुम्हालाही असंच वाटतं ना? ओरिजिनल फुलाला अशी झाली फुलं. एक येड ती सारखं मध्ये येत आहे. थांबतो पण फोटो तिकडे पाहिजे अगं तू काढली का? त्याची भाजी, मी त्याची भाजी नाही साठी किती गर्दी आहे तुम्ही बघू शकताय पाठीमागं. व्हिडिओ. मंदिराचं दर्शन घेऊन भूक लागले म्हणून आता अनलिमिटेड मिसळचा आस्वाद घेऊन आम्ही घरी निघणार आहे. तर चला मग काय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.